लोकांना वाटतं ही कर्जाची वही आहे. ही गावाची कुंडली आहे. कोणाचं पोट रिकामं आहे, कोणाचं घर तुटायला आलंय, कोणाची मुलगी लग्नाची आहे, कोणाचा मुलगा दारूच्या आहारी गेलाय. सगळं सगळं लिहिलंय यात. आणि गंमत म्हणजे माणूस आपलं आयुष्य माझ्या हवाले करून जातो. गरीब माणूस खूप प्रामाणिक असतो. त्याची खोटं बोलण्याची सुद्धा ऐपत नसते. त्याला फक्त 2 वेळेचं जेवण, पोरीचं लग्न, आपली 2 एकर जमीन वाचवायची असते. आणि नेमकं तेच मी विकते. आशा. आशा. लोकांना वाटतं मला पैशांचा हव्यास आहे. पैसा फक्त हिशोब आहे हो. खरी नशा माणूस तुमच्या समोर दोन्ही हात जोडून उभा राहतो ना, त्याच्या डोळ्यातली असहाय्यता ही लाख रुपयांपेक्षाही महाग असते. हे मंगळसूत्र बाईच्या गळ्यात आलं की संसार, आणि माझ्या कपाटात आलं की व्यवहार. माणसांच्या भावना खूप स्वस्त असतात हो, फक्त त्याची योग्य किंमत मोजता आली पाहिजे. मी कोणाचं घर हिसकावत नाही. मी फक्त त्यांनी केलेल्या सहीची किंमत वसूल करते. फरक एवढाच असतो, सही करताना हात त्यांचा असतो, पण निर्णय माझा. लोक मला सावकार म्हणतात, वाईट बाई म्हणतात, पण बँकांचे जेव्हा दरवाजे बंद होतात ना, तेव्हा माझच दार वाजवतात. देवळात देव असतो, पण संकटात त्यांना माझी आठवण येते. मग देव कोण? देव कोण? ह्या गावात सरपंच लोकांना स्वप्न दाखवतो आणि मी त्या स्वप्नांचा हप्ता वसूल करते. त्याच्याकडे सत्ता आहे तर माझ्याकडे गरज आहे. सत्ता हरू शकते पण गरज कधीच हरत नाही. एक लक्षात ठेवा, माणूस जर श्रीमंत असेल ना, तर तो अख्खं जग विकत घेऊ शकतो. पण माणूस जर हतबल असेल ना, तर तो स्वतःलाच विकून टाकतो. आणि नेमकं मी त्याच क्षणांची वाट बघत असते.